बाळांनो, आजचा जो टॉपिक आहे खूप खास आणि इंटरेस्टिंग आहे, कारण हा टॉपिक 12th सायन्सच्या केमिस्ट्रीचा, फिजिकल केमिस्ट्रीचा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सर्वात पहिला टॉपिक आहे. तर हा टॉपिक महाराष्ट्र बोर्डसाठी तसंच तुमच्या MSc CET साठी काय असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. आणि आज आपण 12th सायन्सचा फर्स्ट टॉपिक स्टार्ट करतोय. आणि आता थोडंसं लक्ष द्या, टॉपिकला स्टार्ट करणं म्हणजे काय, टॉपिकचं इंट्रोडक्शन खूप महत्त्वाचं असतं, ज्याच्यावर टॉपिक काय असतो पूर्ण डिपेंड असतो. लक्षात घ्या, आपला जो टॉपिक आहे तो कोण आहे बेटा, सॉलिड स्टेट नावाचा टॉपिक आहे. लक्षात आलं ना बेटा, तुमचा सॉलिड स्टेट नावाचा टॉपिक असून मग आता काय करायचं, याचं इंट्रोडक्शन पाहायचंय. इंट्रोडक्शन पाहत असताना यामध्ये महत्वाची कॉन्सेप्ट म्हणजे आपल्याला पहिले काय पाहिजे, त्याच्या की पॉइंट्स पाहायचे. की पॉइंट्स म्हणजे काय, या टॉपिक मध्ये ऍक्च्युअल तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे आणि त्याचं सुरुवात कशी असणार आहे बघा. लक्ष द्या, सॉलिड स्टेट कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्सेस. काय म्हणालो मी, सॉलिड स्टेट मध्ये स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्सेस असणार आहेत. कारण लक्षात घ्या, कुठलंही सॉलिड असो, लिक्विड असो, गॅस असो, हे सर्व स्मॉल का पार्टिकल पासून बनलेलं आहेत. कारण 600 मध्ये आपल्या भारतामध्ये जे महर्षी कणाद होते त्यांनी सांगितलं होतं, हे विश्व कशापासून बनलेलं आहे, हे विश्व छोट्या छोट्या कणापासून बनलेलं आहे. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे 18व्या शतकामध्ये डॉल्टन्स नावाचा एक शास्त्रज्ञ झाला, त्यानं सांगितलं मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. आपण जर पाहिलं तर इतिहासानं सर्वात मोठे आहोत, फक्त आमचं एक्सप्लेनेशन काय झालेलं आहे, कमी पडलेलं आहे. म्हणून आमच्या लोकांना फिलॉसॉफर म्हटलं आणि त्यांना काय म्हटलं बेटा, सायंटिस्ट म्हटलेलं आहे. ओके, एवढा डिफरन्स आहे. आपला भारत पहिल्यापासून समृद्ध आहे, परंतु असो आपण आपलं नॉलेज दाखवण्यामध्ये काय पडलेलो आहेत, कमी पडलेलो आहेत. कारण 600व्या शतकामध्ये आमचे जे महर्षी कणाद यांनी सांगितलं होतं मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. मग आता इथं तेच कॉन्सेप्ट आहे. जे सॉलिड स्टेट आहे, ती सॉलिड स्टेट काय आहे तुमचं, जनरली जर पाहिलं तर छोट्या छोट्या कणापासून बनलेलं आहे. परंतु ते छोटे छोटे कण जे आहेत, जे आयटम आहेत, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, ते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल एकमेकांमध्ये अशा पद्धतीने काय आहेत बेटा, ऍड झालेले आहेत. ते एकमेकाच्या इतक्या जवळ आहेत की त्यांच्यापासून काय बेटा, त्याच्यामध्ये असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, हाय आहे. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन हाय असल्या कारणामुळं ते काय आहेत बेटा, त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट कसा असतो, हाय असतो. ओके, कशाचा बेटा, सॉलिड स्टेटचा. मग आता इथं लक्षात घ्या, अशा पद्धतीने हे काय तुमचा सॉलिड आहे, ज्याच्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत त्यांचे कसे आहेत बेटा, कॉम्पॅक्ट आहेत. आणि त्यांच्या मधला काय बेटा, स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स आहे. काय आहे बेटा, स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे, दुसरा की पॉइंट आहे बेटा, सॉलिड हॅव अ डेफिनेट शेप अँड व्हॉल्यूम. याच्या अगोदरच सांगितलं होतं मी की सॉलिडचा शेप आणि व्हॉल्यूम काय असणार बेटा, कसं असणार आहे, डेफिनेट असणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम आहे का, नाही. कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे, या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत ते एकमेकाकडे अशा पद्धतीने अट्रॅक्ट झालेले आहेत, कॉम्पॅक्ट झालेले आहेत, जे सहजासहजी काय होत नाही बेटा, त्यांना चेंज करणं अवघड असतं. म्हणून त्याचा शेप आणि व्हॉल्यूम कसं असतं बेटा, डेफिनाइट असतं. ओके, त्याच्यानंतर द स्मॉलेस्ट कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. बघा, आता थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. आतापर्यंत सांगितलं होतं मी की हे जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत बेटा, ते काय असतात, ॲटम्स असतात. परंतु सॉलिड स्टेट नावाची जी कॉन्सेप्ट स्टार्ट झाली आहे त्याच्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत बेटा, कोण रे बाबा, हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल कोण असू शकतात, ॲटम असू शकतात, कोण असू शकतात, आयन्स असू शकतात, कोण असू शकतात, मॉलिक्यूल असू शकतात. लक्ष द्यायला बघा, थोडंसं लक्ष द्या मी काय सांगतोय. तर काय म्हणालो मी, द स्मॉलेस्ट कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आर काय, ॲटम असू शकतात, आयन्स असू शकतात किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने काय आहेत तुमचे हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, ॲटम, आयन आणि मॉलिक्यूल आहेत. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा, दीज आर रेफर्ड ॲज अ पार्टिकल. आणि या सर्वांना काय म्हणतो बेटा, आपण पार्टिकल असं म्हणत असतो. त्याच्यानंतर एक महत्वाचं यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ते कॅरेक्टरिस्टिक काय आहे बेटा,
सॉलिड जे आहे बेटा, सॉलिड मध्ये काय आहे तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल एकमेकाला कॉम्पॅक्ट झालेले आहेत, ज्याचे कसे एकदम जवळ आहेत बेटा, परंतु याला जर उष्णता दिली, आपण काय दिली, उष्णता दिली, बघा उष्णता दिली तर काय होत असतं, हे कशामध्ये कन्वर्ट होत असतात, लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असतात. कशामध्ये कन्वर्ट होत असतात, लिक्विडमध्ये. आणि लिक्विडला जर उष्णता दिली बेटा, उष्णता देत असताना काय करत असतो बेटा, आपण इथं प्लस हीट करत असतो. त्याच्यानंतर जर लिक्विडला उष्णता दिली तर हे कशामध्ये जात असतात बेटा, कशामध्ये, गॅसेसमध्ये जात असतात. कशामध्ये जात असतात, गॅसेसमध्ये. ओके, म्हणजेच काय बेटा, जर उष्णता दिली तर सॉलिडमधून लिक्विडमध्ये, लिक्विडमधून कशामध्ये येऊ शकतात, ते गॅसमध्ये येऊ शकतात. परंतु एक दुसरी कॉन्सेप्ट अशी बेटा, जर याला थंड केलं आपण, कशाला, लिक्विडला जर थंड केलं, मायनस काय केलं, टेम्परेचर जर मायनस केलं तर लिक्विडचा कशामध्ये येतो, तुमचा कशामध्ये येत असतो बेटा, सॉरी, तुमचा जो गॅस आहे तो कशामध्ये येतो बेटा, कंडेन्सेशन होऊन कशामध्ये येत असतो, लिक्विडमध्ये येतो. कशामध्ये येतो, लिक्विडमध्ये. आणि पुन्हा जर याचं टेम्परेचर कमी केलं बेटा लिक्विडचं, तर मायनस डेल्टा केला, तर या ठिकाणी तुमचा काय आहे, हा जो कोण आहे बेटा तुमचा लिक्विड आहे तो कशामध्ये येईल, सॉलिडमध्ये येईल. म्हणजेच काय काय आहे बेटा, इथं उष्णता जर दिली, उष्णता वाढवली किंवा उष्णता कमी केली, सॉलिड लिक्विड गॅस, सॉलिड लिक्विड गॅस हे एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्टेबल आहेत. काय आहेत, इंटर कन्व्हर्टेबल आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, तर बाळांनो तुम्हाला हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण ही आपल्या काय आहे, टॉपिकची सुरुवात आहे. पटापट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लागलीच आपल्याला नेक्स्ट पॉइंटकडे वळायचंय. घेतला बेटा स्क्रीनशॉट, तर लक्ष द्या, आता जो नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत तो टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे बेटा, कारण हा जो टॉपिक आहे बघा, आपण सॉलिड स्टेट नावाचा टॉपिक स्टार्ट केला, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर टाइप्स ऑफ काय बेटा, सॉलिड आहे. कॉन्सेप्ट पहिला काय आहे, टाइप्स ऑफ सॉलिड. आणि हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे कारण महाराष्ट्र बोर्डसाठी हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे, कारण आतापर्यंत एक वर्ष आड करून, दरवर्षी म्हणजे एक वर्ष आड करून तुम्हाला हा क्वेश्चन, किंवा आपल्या बोर्डाच्या ज्या दोन एक्झाम होतात बेटा, एक सप्लीची एक्झाम होती आणि एक रेग्युलर एक्झाम होती, त्या दोन्हीपैकी एका एक्झामला तरी हा टॉपिक असतो. म्हणजे दरवर्षी हा टॉपिक परीक्षेला विचारला जातो. म्हणून हा टॉपिक व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे महाराष्ट्र बोर्डसाठी. आता लक्षात घ्या, या ठिकाणची कॉन्सेप्ट काय आहे, पहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे नेमकं काय बेटा, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय बेटा, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर होमोजेनियस सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स लाइक atoms, molecules and ion अरेंज्ड इन रेग्युलर पॅटर्न. म्हणजेच काय आहे बेटा, हे तुमचं जे काय आहे क्रिस्टलाइन सॉलिड आहे, हे क्रिस्टलाइन सॉलिड कसं आहे बेटा, होमोजिनियस सॉलिड आहे. याच्यामध्ये जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, कोणते कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, आयटम्स असतील, आयन्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, यांची जी अरेंजमेंट आहे ही कशी आहे बेटा, एकदम रेग्युलर आहे. ओके, मग लक्षात घ्या, इथं जर पाहिलं तर इकडे बघा, या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे तुमचे काय आहेत कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत बेटा, या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे एकदम कशी आहे, रेग्युलर आहे. आणि ही डेफिनेशन पण तुमच्या लक्षात असली पाहिजे, कारण महाराष्ट्र बोर्ड्सला एक्झामला डेफिनेशन विचारतात कशाची बेटा, तुमच्या क्रिस्टलाइन सॉलिडची. मग आता इथे लक्षात घ्या, त्यांनी सांगितलंय देयर इज अ रेग्युलरिटी अँड पिरियोडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. ओके, आता हे जे काय आहेत तुमचे कोण आहेत बेटा, एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ॲटम असू शकतात, किंवा काय असू शकतात, आयन असू शकतात, किंवा काय असू शकतात बेटा, मॉलिक्यूल असू शकतात. ओके, आता हे झाले तुमचे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, यांची अरेंजमेंट कशी आहे बेटा, एकदम रेग्युलर आहे, पिरियोडिसिटी मध्ये आहे, कशामध्ये, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये. आता दुसरा जो आहे तुमचा कोण आहे बेटा, अमॉर्फस सॉलिड आहे. कोण आहे, अमॉर्फस सॉलिड. ज्या अमॉर्फस सॉलिड मध्ये काय म्हणतो बेटा आपण, जनरली अमॉर्फस सॉलिड इज अ होमोजेनियस सॉलिड इन विच कन्स्टिट्यूएंट पार्टिकल लाइक atom, molecules and ions are arranged in irregular pattern. कोणत्या पॅटर्न मध्ये येतं, इरेग्युलर पॅटर्न मध्ये येतं, रॅन्डमली आहेत बेटा. हे दोघांमध्ये काय आहे,
डिफरन्स आहे. जनरली बघा या ठिकाणी जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत हे कसे आहेत बेटा, एकदम इरेग्युलर आहेत. कसे आहेत बेटा, इरेग्युलर आहेत. रेग्युलर पॅटर्न आहे का यांचा, नाही. त्या कारणामुळे बेटा इथं जर पाहिलं तर हे आहे अमॉर्फस आणि हा आहे तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, लक्षात येतं बेटा. आता दुसरा जो कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे काय आहे बेटा, हे पहिला कॉन्सेप्ट कळाला. यांच्यामध्ये पिरियोडिसिटी आहे, रेग्युलरिटी आहे, परंतु यांच्यामध्ये काय इरेग्युलरिटी आहे बेटा अरेंजमेंट मध्ये आणि रॅन्डमली अरेंज झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट आहे द ऑर्डर्ड अरेंज्ड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल एक्सटेंड ओव्हर लॉंग रेंज. बघा आता जर पाहिलं तर यांच्यामध्ये जर पाहिलं बेटा तर यांची जी काय आहे बेटा अशी रेंज आहे. कशाची बेटा, अरेंजमेंटची. कशी, एकदम लॉंग रेंज आहे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर यांची ही रेंज कशी आहे बेटा, एकदम शॉर्ट रेंज आहे. कशी आहे बेटा, कशी आहे, शॉर्ट रेंज आहे. या ठिकाणी रेंज कशी आहे, शॉर्ट आहे आणि इथं कशी आहे, लॉंग रेंज आहे. दोघांमध्ये काय हा डिफरन्स आहे. इथं जर पाहिलं तर हे कसे आहेत, लॉंग रेंज येतं आणि या ठिकाणी कसे आहेत बेटा, हे शॉर्ट रेंज आहेत. कसे आहेत, शॉर्ट रेंज आहेत. लक्षात येत आहे. त्याच्यानंतरची दुसरी कॉन्सेप्ट काय आहे बेटा, लक्षात. तिसरी कॉन्सेप्ट बघा या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिड हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट कसा पाहायला भेटतो, एकदम शार्प पाहायला भेटतो बेटा. असा काय शार्प पाहायला भेटायला. ओके ओके, आता इथं लक्षात घ्या कशा शार्प पाहायला भेटतो. एकतर असा असेल इथं मेल्ट होईल किंवा या ठिकाणी होईल किंवा या ठिकाणी, हे फिक्स पोझिशन आहे. आता जर एखादा सॉलिड असेल तर इथं मेल्ट होईल, हा सॉलिड असेल तर इथं मेल्ट होईल, एखादा इथं होईल, एखादा इथं होईल. कारण जर पाहिलं क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये त्यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो, एकदम शार्प असतो. परंतु तुम्हाला जर काय पाहायचं असेल, अमॉर्फस सॉलिड असेल, हे म्हणतात डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉइंट. यांच्यामध्ये मेल्टिंग पॉइंट काय नाही बेटा, शार्प नाहीये. जनरली काय होत असतं इथं लक्षात घ्या, तो असा वाढतोय म्हणजे इथं एखादा या ठिकाणी अशा पद्धतीने काय होईल, ग्रॅज्युअल इन्क्रीज होत असतो बेटा यांचा काय मेल्टिंग पॉइंट. ओके, परंतु हा शार्प असतो का, नाही. लक्षात आहे. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा, थोडंसं लक्ष द्या. या ठिकाणी काय आहे, ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्स एक्सपेक्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर अँड ॲनिसोट्रॉपिक. थोडंसं लक्ष द्या. आता इथं ॲनिसोट्रॉपिक नावाची कॉन्सेप्ट मी स्पेशली तुम्हाला समजून सांगाल बेटा. ॲनिसोट्रॉपिक काय असतं काय नसतं हे सर्व समजून सांगणार आहे बेटा याच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये. थोडंसं लक्ष द्या. इथं आहे ॲनिसोट्रॉपिक आणि हा काय बेटा आयसोट्रॉपिक. आता ॲनिसोट्रॉपिक काय आहे आणि आयसोट्रॉपिक काय आहे इथं फक्त डोक्यात ठेवा. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये ॲनिसोट्रॉपिक असतो आणि कशामध्ये बेटा अमॉर्फस सॉलिड मध्ये काय असतो, आयसोट्रॉपिक असतो. यांच्यामध्ये डिफरन्स आपण स्पेशली पाहणार आहोत. त्या कारणामुळे काय करतो मी नेक्स्ट पॉइंट कडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर हा क्वेश्चन परीक्षेला कसा विचारतात, काय बेटा राईट अ डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड विचारतात आणि त्यामध्ये क्वेश्चन कसे मार्क कसे पडतात बेटा, या ठिकाणी अर्धा, या ठिकाणी अर्धा, या ठिकाणी अर्धा, आता या ठिकाणी अर्धा. आता असे मिळून किती 2 मार्काला हा क्वेश्चन काय करतात विचारला जात असतो. ओके, त्याच्यानंतर काय आहे बेटा तुमचे जर क्रिस्टलाइन सॉलिड जर पाहिले त्याच्यामध्ये डायमंड, त्याच्यानंतर काय बेटा NaCl आहे, त्याच्यानंतर काय मेटल आहे एक्झाम्पल्स. आणि इथं पाहिलं तर ग्लास, प्लास्टिक आणि काय तर रबर आहेत. ओके चालतं बेटा. तर नेक्स्ट पॉइंट कडे बोलतोय. पटापटाचा काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि विशेष लक्षात ठेवा तुम्ही सीईटी इथूनच क्लिअर होणार आहात. काय होणार आता सीईटी कुठून क्लिअर होणार आहेत, आपल्या चॅनलवर म्हणून काय होणार तर क्लिअर होणार आहेत. म्हणून आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही. ओके, आय होप तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. लागलीच आपण नेक्स्ट टॉपिक कडे बोलतोय. आता तो टॉपिक कोणता आहे बेटा, आपण सांगितलं होतं अनिसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक नावाची कॉन्सेप्ट आहे. या दोघांमधला डिफरन्स सांगायचा आपल्याला. आता मी हे वेगळं सांगायची गरज नव्हती, परंतु सीईटीला याच्यावर क्वेश्चन विचारतात बेटा. त्या कारणामुळे मी सांगितलंय बाबा अनिसोट्रॉपिक वर्सेस आयसोट्रॉपिक काय आहे. अनिसोट्रॉपिक म्हणजे काय, लक्ष द्या बेटा इकडं बघा. अनिसोट्रॉपिक ही क्रिस्टलाइन सॉलिडची प्रॉपर्टी बेटा. कशाची प्रॉपर्टी आहे, क्रिस्टलाइन सॉलिडची. आणि आयसोट्रॉपिक ही अमॉर्फस सॉलिडची काय आहे प्रॉपर्टी आहे. आता यामध्ये डिफरन्स काय दोघांमध्ये लक्ष द्या. आता या ठिकाणी जे काय आहे प्रॉपर्टी चेंज विथ डायरेक्शन. आता लक्षात घ्या
इथं जे सॉलिड असतं बेटा, या सॉलिड मध्ये जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, या पार्टिकल मध्ये जर पाहिलं तर लक्षात घ्या, समजा हे डायरेक्शन पकडलं बेटा, हे डायरेक्शन पकडलं. आता लक्षात घ्या, या डायरेक्शनचा विचार केला, या डायरेक्शनचा विचार केला किंवा या डायरेक्शनचा विचार केला. हे आहे बेटा AB, त्याच्यानंतर हे आहे काय तुमचं DC, CD आणि हे आहे बेटा EF. असे 3 डायरेक्शन आहेत. या तिन्ही डायरेक्शनचा जर विचार केला तर तिन्ही डायरेक्शन एकमेकाला काय नाहीत बेटा, सारखे नाहीत. यांची लेंथ कशी आहे, वेगवेगळी आहे. म्हणजेच काय, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इज डिफरंट इन अ डिफरंट डायरेक्शन. कशामध्ये, अनिसोट्रॉपी मध्ये. यालाच म्हणायचं अनिसोट्रॉपिक नेचर. काय म्हणत असतो, अनिसोट्रॉपिक नेचर. कशाचं प्रॉपर्टी, क्रिस्टलाइन सॉलिडची. याच्यामध्ये जर आपण डिफरंट डायरेक्शन जर काय केलं, आपण काय केलं, मेजर केली प्रॉपर्टी, तर काय भेटते, डिफरंट भेटते. AB इज नॉट इज इक्वल टू CD, CD इज नॉट इज इक्वल टू EF. ओके, त्याच्यानंतर काय आहे बेटा, लक्षात घ्या, याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, डायमंड असेल, NaCl असेल. मग प्रॉपर्टी काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, refractive index strength डिपेंड्स ऑन डायरेक्शन. आता ह्या जर मेजर केल्या तर काय भेटतं बेटा, वेगवेगळ्या भेटत असतात. हे काय झाले बेटा, तुमची अनिसोट्रॉपिक नेचर. परंतु या ठिकाणची जर कंडिशन पाहिली बेटा, तर इथं बघा, हेच जे डायरेक्शन आहे बेटा, हे डायरेक्शन कसं, त्याचं मत आहे की जर समजा वेगवेगळ्या डायरेक्शनला मोजलं तुम्ही तर काय होत असतं, यांचं डायरेक्शन कसं असतं बघा, प्रॉपर्टी आर सेम इन ऑल डायरेक्शन. याची प्रॉपर्टी कशी असते, ऑल डायरेक्शनला काय असते, सेम असते. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल सेम इन ऑल डायरेक्शन. आता लक्षात घ्या, यांच्यामध्ये जे प्रॉपर्टी आहे वेगवेगळ्या डायरेक्शनला मोडल्या तर कशा असतात, सारख्या असतात. आता यामध्ये जर पाहिला तर AB इज इक्वल टू CD, CD इज इक्वल टू काय बेटा, EF. हे वेगवेगळ्या डायरेक्शनला जरी मोजलं तरी काय असतं बेटा, सारखं असतं. लक्षात घ्या, हे बघा 4 पार्टिकल येतं, इथून मोजलं तर हे किती आहे, 4 पार्टिकल आहे बेटा. आता समजा इथून जरी मोजला, समजा हा किती मोजला, समजा 1 2 3 4 पार्टिकल, 1 2 3 4. हा AB झाला, आता हा CD झाला आणि हा काय झाला बेटा, EF झाला. तर यांच्या कोणत्याही डायरेक्शनने याला मोजलं तर हे कशा असतात, सारखे असतात. म्हणून याला म्हणायचं आयसोट्रॉपिक म्हणायचं. डायरेक्शन जरी डिफरंट असले तरी यांचे काय असतं बेटा, मेजरमेंट काय असतो, सेम असतो. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर कोण असतात बेटा, ग्लास, प्लास्टिक आणि रबर. फिजिकल प्रॉपर्टीज आर सेम इन ऑल डायरेक्शन. मग अशा पद्धतीने काय आहेत बेटा, हे तुमचं अनिसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक. ही काय आहेत बेटा, क्रिस्टलाइनच्या प्रॉपर्टी आहेत आणि ह्या कोणाच्या आहेत, अमॉर्फसच्या प्रॉपर्टी आहेत. ओके, त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट बेटा आपल्याकडं, आता हे झालं बेटा तुमचं काय, अशा पद्धतीनं हे काय झालं बेटा, तुमचे वेगवेगळे काय झाले. तर आतापर्यंत जो व्हिडिओ झालाय तो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं बेटा. आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे काय बेटा, थँक्स. जय महाराष्ट्र.